नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आता कर्क राशीच्या भविष्याकडे जाऊया. कर्क लग्न 20 ऑगस्ट 2026 ते 19 सप्टेंबर 2026 या एका महिन्यामध्ये. कर्क राशी गुरुची सर्वोत्तम रास आहे, कारण याच्यामध्ये त्याला गुरुला सर्वोत्तम पद मिळतं. रवी आणि मंगळ या राशीचे मित्र आणि चंद्राची स्वरास, त्यामुळे भावनात्मकता भरपूर असते या लोकांच्यामध्ये. उद्योजक जे आहेत कर्क राशीचे, यांच्या लग्नी गुरु आलेला आहे, जो शिक्षणाच्या दोन्ही स्थानांवर बघतोय. पंचम स्थान आणि भाग्यस्थान आणि सप्तमावर बघतोय. बिझनेसमनसाठी सप्तमावरची गुरुची दृष्टी ही फार चांगली आहे. बिझनेस एक्सपान्शन होतोय. तसंच रवी पण त्याच्याच बरोबर बघणार आहे. प्रॉपर्टीच्यासाठी धनस्थानामध्ये जो रवी आहे 17 ऑगस्टपासून आलेला, हा रवी अष्टमाकडे बघतोय. तिथे राहू आहे आणि धनस्थानामधला रवी हा कारक बुधाबरोबर 22 तारखेपासून आहे. इथे बुधादित्य योग करतोय. प्रॉपर्टीसाठी हा खूप चांगला योग आहे. प्रॉपर्टीचा कायदा उत्तम जाणतो हा बुध. सिव्हिल कामामध्ये असाल तर सरकारी परवानगी पटकन मिळेल तुम्हाला. बोलणं गोड ठेवा, कारण बुध हा बोलणार आहे. गुरु आणि मंगळ एकत्र तुमच्याच राशीमध्ये निर्णय बरोबर ठरतील तुमचे. आणि पंचमेशाची भाग्येशाबरोबर युती असल्यामुळे, पंचमेश मंगळ भाग्येश गुरु यांची युती असल्यामुळे मनासारखे पैसे पण मिळतील. नोकरदार व्यक्तींसाठी 9वा शनी आहे. हा षष्ठावर 10वी दृष्टी टाकतो आणि गुरुची या शनीवर दृष्टी आहे. कामातल्या अडचणी जाणवतील, पण त्याच्यावर तोडगाही लगेच मिळेल. मिथुनेतल्या मंगळाची पण दृष्टी आहे सप्तमावर आणि अष्टमावर. लीडरशिप घेऊन नोकरीत काम तुम्ही करणार आहात. सप्टेंबरमध्ये लग्नी येणारा मंगळ थोडा कमीपणा घेऊनही तुम्ही काम पूर्ण कराल, कारण मंगळ इथे नीचीचा आहे. पण त्याच्याबरोबर 7, 8 आणि 9 सप्टेंबरला आधी चंद्र तिथे आहे आणि 18 सप्टेंबरपासून मंगळ येतोय. तोपर्यंत चंद्र गेलेला आहे पुढे. चंद्र आहे धनुराशीमध्ये. त्याच्यामुळे धनुराशीमध्ये कर्क राशीचा चंद्र आणि कर्क राशीमध्ये असलेला धनुराशीचा गुरु, असा एक अन्योन्य योग होतोय लग्न आणि षष्ठ स्थानामध्ये, जे मित्रांचा आहे. त्यामुळे कामामध्ये खूप चांगले योग नोकरदारांना येणार आहेत. मूळ कुंडलीमध्ये जेवढा शुभ असेल चंद्र आणि गुरु, तेवढं हे गोचर चांगलं फळ देईल. गृहिणींसाठी सप्टेंबरमध्ये शुक्राचं पाठबळ आहे. घरात सुखसुविधांसाठी खर्च कराल. चतुर्थाचं शुक्र आलेला आहे. भावंडांशी नातं चांगलंच राहणार आहे. धनस्थानातला बुध तुमच्या बुद्धिचातुर्याने बरंच काही साध्य करेल. गोड बोलण्याने सगळं साधेल. विद्यार्थ्यांसाठी गुरुची 5वी दृष्टी जो कोर्स निवडला आहे त्यात उत्तम यश देणारी आहे. उच्च शिक्षणासाठी तुमची निवड होऊ शकते. परदेशी योगासाठी गुरु भाग्याकडे आणि राहू व्ययाकडे बघतोय. त्यामुळे शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांना ॲडमिशन तिकडे मिळेल. नोव्हेंबरच्या आधी परदेशी जाल. विवाह योग आत्ता कर्केच्या गुरुमध्ये कर्क राशीच्या लोकांना आहे, कारण हा गुरु सप्तमाकडे बघतो आहे. पंचमावरती पण त्याची दृष्टी नाही, त्यामुळे अडथळे गुरुची दृष्टी पंचमावर आहे, त्यामुळे अडथळे या गुरुनी पार केलेले आहेत. पंचमावर पापग्रहाची दृष्टी नाही आहे. कर्ज मिळताना घरासाठी कर्ज नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी किंवा 2027 जून नंतर मिळेल. आत्ता फक्त कुठं घर घ्यायचं हे बघत राहा. कुटुंबासाठी रवी बुध धनस्थानामध्ये आहेत. कौटुंबिक प्रॉपर्टीच्या कायदेशीर बाबी हा बुध पूर्ण करून घेईल. केतू तिथेच आहे. तुम्हाला फारशी आढ्यता त्यामुळेच नसेल आणि घराबाबतची कामं सुरळीत होतील. त्याबद्दल फार स्वतःचा गर्व तुम्ही बाळगणार नाही. 20 ते 40 वयोगटातल्या लोकांसाठी नोकरीत समाधान आहे या महिनाभरामध्ये. शनीच्या दृष्टीमुळे हितशत्रूंचं चालणार नाही. स्वतःच्या मनाप्रमाणे काम करता तुम्ही, त्यामुळे समाधान काय आहे हे पण तुम्हीच ठरवता. 40 ते 60 वयोगटातल्या लोकांसाठी शनी भाग्यात आहे, पण तो मारकेश आहे.
रिटायरमेंटचा प्लॅन 58 नंतर लगेचच असेल, पण तोपर्यंत एखादी परदेशवारी काहीतरी चांगल्या गोष्टींसाठी किंवा मुलांसाठी करून याल. 60 ते 90 वयोगटातल्या लोकांसाठी कुटुंबस्थानामध्ये केतू रवीबरोबर स्वराशीमध्ये आहे. 17 ऑगस्टपासून एक महिनाभर बरोबर आहे. कुटुंबात समाधानाचं वातावरण आहे. गुरुची भाग्यावर दृष्टी आहे. भाग्यातल्या शनी काहीतरी लिमिटेशन्स घालतोय. तुम्हाला आता ऐहिक फार काही नकोच आहे. आपल्या घरामध्ये शांतपणे राहावं एवढीच तुमची अपेक्षा आहे. तुमच्या सगळ्या नक्षत्रांसाठी हा महिना कसा आहे बघूया. कर्क राशीच्या कर्क राशीत येणारी नक्षत्र पुनर्वसू गुरुचं, पुष्य शनीचं, आश्लेषा बुधाचं. आरोग्यासाठी पुनर्वसू नक्षत्राच्या लोकांना 7 सप्टेंबर चांगला आहे. 8 सप्टेंबर धनयोगाचा दिवस आहे. गृहसौख्याचा दिवस आहे. 22 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 19 सप्टेंबर. अचानक धन मिळणार आहे. 27 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 13 सप्टेंबर. कष्टसाध्य धन मिळणार आहे. 25 ऑगस्ट, 3 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर. पुष्य नक्षत्राच्या लोकांना आरोग्यदायी दिवस आहे. 8 सप्टेंबर. धनदायी दिवस आहे. 9 सप्टेंबर. गृहसौख्य मिळणार आहे. 24 ऑगस्ट, 2 सप्टेंबर. कष्टसाध्य धन आहे. 26 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 12 सप्टेंबर. नशीबवान आहात 7 सप्टेंबरला. आश्लेषा नक्षत्राच्या लोकांसाठी आरोग्यदायी दिवस आहे. 9 सप्टेंबर. धनयोगाचे दिवस 22 सप्टेंबर, 22 ऑगस्ट, 1 सप्टेंबर. गृहसौख्यासाठी चांगले दिवस आहेत. 25 ऑगस्ट, 11 सप्टेंबर, 3 सप्टेंबर. अचानक धन मिळेल 7 सप्टेंबरला. कष्टसाध्य धन मिळणार आहे 27 ऑगस्ट आणि 12 सप्टेंबर. आणि नशीबवान आहात असं वाटेल 8 सप्टेंबरला. अर्थात धनयोगाचे दिवस आहेत तेव्हा तुम्ही खूप काम करता. कष्टसाध्य धन आहे तुम्हाला आधीच माहीत असतं, त्यामुळे तब्येत चांगली ठेवता की कष्ट करायला काही प्रॉब्लेम नाही. मनाची रास आहे तुमची, त्याच्यामुळे या कर्क राशीच्या लोकांना आत्ता जे काही गृहसौख्याच्या दिवसामध्ये घरामध्ये माणसं, पाहुणे, रावळे यांच्याबरोबर मजा घेता येणार आहे. मनापासून मजा घेता आणि अतिशय प्रेमळ रास आहे तुमची. त्याच्यामुळे नशीबवान जे आहेत, ज्यांचं नशीब चांगले, त्या दिवशी आपल्याबरोबर घरातल्या सगळ्यांना घेऊन तुम्ही राहता. कारण तुमची रास आईची रास आहे आणि सगळ्यांसाठी झटणारी रास आहे. बरोबर आहे ना? माझा चॅनल सबस्क्राईब करा. सगळ्या राशींचं भविष्य तुम्हाला बघायचं आहे. आणि कर्क राशी चंद्राची रास आहे, तर चंद्राचे इतर व्हिडिओ पण माझ्या यूट्यूबवरचे बघा. कर्क राशीसाठी चंद्र म्हणजे कसा ग्रह आहे याची माहिती मिळेल तुम्हाला. चॅनल माझा सबस्क्राईब करा. पुढच्या राशीच्या भविष्यासाठी वाट पहा. तोपर्यंत बाय बाय.